पैलवान युवराज पाटील यांचा आदर्श घेऊन नवोदित मल्लांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी असं आवाहन कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं। कुंभी कार्यस्थळावर पैलवान युवराज पाटील कुस्ती संकुल इथं पैलवान युवराज पाटील यांच्या 18व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। करवीर तालुक्यातील कुडित्री इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दिवंगत पैलवान युवराज पाटील यांच्या 18व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम झाला। पैलवान युवराज पाटील कुस्ती संकुल या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष सरदार पाटील उपस्थित होते। पैलवान युवराज पाटील कुस्ती जिंकण्याच्या उद्देशानंच मैदानात उतरत होते। त्या काळी दिग्गज पैलवान सतपालला आव्हान देणारा तो एकमेव मल्ल होता। त्या काळच्या अत्यंत प्रेक्षणीय कुस्तीत त्यांनी सतपालला चितपट केलं होतं। कुंभी कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांना चालना मिळावी यासाठी कुंभीच्या वतीनं मानधनधारक कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात। तसंच पैलवान युवराज पाटील यांचा आदर्श घेऊन नवोदित मल्लांनी मार्गक्रमण करावं असं आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं। तर कुस्ती क्षेत्रातून मल्लांना करिअर करण्याची संधी आहे, त्यामुळे उच्च ध्येय ठेवून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्लांनी चमकावं असं आवाहन संचालक ॲडव्होकेट बाजीराव शेलार यांनी केलं। उपाध्यक्ष सरदार पाटील, संचालक विलास पाटील, बीबी पाटील, सुभाष पाटील, एकनाथ पाटील, सचिव प्रशांत पाटील यांनी दिवंगत पैलवान युवराज पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला। यावेळी कार्यकारी संचालक धीरज कुमार माने, सर्जेराव पाटील, संचालक उत्तम वरुटे, अनिश पाटील, सरदार पाटील, विश्वास पाटील, राहुल खाडे, कारखान्याचे संचालक आणि कुस्ती प्रशिक्षक तानाजी पाटील उपस्थित होते।